माऊस काय काम करतो लाईफ मध्ये? माऊसचं प्रत्येक काम काय आहे? डायरेक्शन दे आणि ऍक्शन मध्ये कन्वर्ट करणं. जर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या लाईफ मध्ये असा एक तुमच्या लाईफ मध्ये डायरेक्शन असते. जर माऊस चुकीचं असेल म्हणजे तू माऊस मध्ये उंदीर नाही बरं का, लक्षात ठेवा. उंदीर पण चुकीचं असेल तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तसं लक्षात ठेवा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक चांगला डायरेक्शन देणारा व्यक्ती असला पाहिजे. तुम्हाला हे माहिती आपण आजारी पडल्यानंतर ऍडवाइस कोणाची घेतो? डॉक्टर. गाडी आजारी पडल्यानंतर मॅकॅनिकल. बरोबर. समजा एखादा क्राईम झाला तर कोणाची ऍडवाइस घेतो? ऍडव्होकेट. पोलिसांची काय घेतो? पोलीस सगळ्यात मोठे चोर येतो. म्हणजे तुम्ही चोर केली आणि चोरी केली, चोराकडे जायचं का? सांगण्याचं तात्पर्य काय की ऍडवाइस आपण त्याच व्यक्तीची घेतो ज्यामुळे आपल्याला लाईफ मध्ये राईट डायरेक्शन मिळू शकतं. तसं तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचायचंय तर आता 10वी 12वी असो की इथून फ्युचर मध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर लक्षात ठेवा करिअर ऍडवाइस सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो. तुम्हाला लाईफ मध्ये किती शिकलात महत्त्वाचं नाही, काय शिकलात हा सगळ्यात महत्त्वाचा. घरी जर आपल्या रिलेटिव्ह जर आले तर प्रश्न काय विचारतात? तुमची मुलगी काय करते, किती शिकली असं म्हणून विचारलं आतापर्यंत? काय विचारतात? काय करते? काय नाही, रोज आराम करते, ऑर्डर देते, पनीरची भाजी हवी, जामुन हवे आहेत. आता असं जर बोलल्यानंतर ते रिलेटिव्हला कसं वाटेल? चांगलं वाटेल? मिरची लागेल. आणि कोणती मिरची लागेल? लाल. फ्रँकली कम्युनिकेशन म्हणजे असं फिलिंग्स असतात. त्यामुळे लक्षात ठेवा हा प्रश्न येण्याच्या आतमध्ये मी तुमच्या मुलीला यासाठी भेटायला आले की तुमच्या मुलीकडून माझ्या मुलीला गाईडलाईन हवी. प्रश्न क्रिएट काय झाला? मी तुमच्या मुलीला यासाठी भेटायला आले की माझ्या मुलीला तुमच्या मुलीतून गाईडलाईन हवी. तुमच्या मुलाला मी यासाठी भेटायला आले की माझ्या मुलाला तुमच्या मुलातून गाईडलाईन हवी. आपण असं आपलं काम किंवा कार्य असलं पाहिजे, असं आपण आपल्या डायरेक्शन घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय नाही, चला आपण जाऊया पाणीपुरी खायला. म्हणजे एक फ्रेंड आली आता उन्हाळ्यामध्ये एखाद्याच्या घरी येतात परत सुट्ट्या लागल्या, मज्जा गोष्टी, चला पाणीपुरी खायला. बस एवढंच. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तो पण टाइम आहे. पण काळ आता बदलतोय, काळानुसार थोडं बदललं. तर दोन मैत्रिणी किंवा दोन सिस्टर जर एकत्र आल्या तर त्यांचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, पाणीपुरी खाल्ली, त्या क्षणाला टाइमपास नाही झाला पाहिजे. आपण काय बोलू शकतो, आपल्या गोल बद्दल, डायरेक्शन बद्दल डिस्कस करू शकतो. आणि त्या क्षणाला त्या पाणीपुरी देणाऱ्याने जर ऐकलं की येस माझ्या मुलीमध्ये पण असंच झालं पाहिजे, थिंकिंग चेंज झाली. तुम्ही समोरच्याला बदल करणारे जर डिस्कशन असेल ना तर तुम्हाला माहिती ना तुमचा शेजारचाही बदलतो. लक्षात ठेवा. म्हणजे असं तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि असं तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे लाईफ मध्ये तुम्हाला डायरेक्शन खूप महत्वाचं आहे. माऊस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कम्प्युटरमध्ये कधीच काम करत नाही, फक्त आणि फक्त कीबोर्ड आणि माऊस वरती काम करतो. बरोबर आहे की नाही? की तुम्ही आल्यानंतर मॉनिटर उचलता, परत हे उचलता, सगळे उचल करताना क्लास संपतो तुमचा. अरे तुम्ही फक्त कीबोर्ड आणि माऊसवर काम करता तर कीबोर्ड आणि माऊसवर एवढी स्ट्रॉंग कमांड असावी की तुम्हाला न पाहता कीबोर्ड वरती टायपिंग करता आली पाहिजे. न पाहता तुम्हाला मराठी टायपिंग करता आली पाहिजे. येते मराठी टायपिंग करता तुम्हाला? किती जणांना येते? येते? टाईप करू शकता? ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. कारण सगळ्यात पॉवरफुल काम कीबोर्ड आणि माऊसने चालतं. मी तुम्हाला पुढच्या स्टेप सांगणार आहे की टोटल कीबोर्ड लेस करा, माऊसने टायपिंग करा. आणि मला वाटतं तुम्हाला सांगितलं सॉफ्ट कीबोर्ड सांगितलं, ऑन स्क्रीन कीबोर्ड सांगितलं की टोटल तुम्हाला एवढं बेस्ट सजेशन्स आहे. तसा माऊस हा सगळ्यात इम्पॉर्टंट. माऊसची कनेक्टिव्हिटी कुठे केली आपण? मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. कुठं? बॅक पॅनलला. त्यानंतर पुढचा आहे कीबोर्ड. हा कीबोर्ड आहे. कीबोर्ड वरती टोटल कीबोर्ड पण तुमचा यूएसबी पोर्ट आहे. यूएसबी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. कीबोर्ड वरती असणाऱ्या ह्या सगळ्या कीज आहेत. बरोबर ना? सगळ्यात इम्पॉर्टंट. लाईफ मध्ये ह्या सगळ्या कीजचा वापर खूप इम्पॉर्टंट होतो. आतापर्यंत जगातलं जेवढं काही डाटा आहे,
जेवढे बुक्स बनले, जेवढा काही ग्रंथ बनले, सगळे काही जे सॉफ्ट मध्ये कन्वर्ट केलेत नाही, हे फक्त कीबोर्डने केले. या कीबोर्डवर ते सगळे जेवढे फंक्शन 105 कीज असतात का कीबोर्डला. डिपेंड्स ऑन ब्रँड. HP असेल, लेनोव्हो असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड असेल, त्यानुसार 105 की मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्पेशलाइज कीज असतात. कीबोर्डवर 105 की. A to Z की कोणत्या की येतात? A to Z की काय येतात? कॅरेक्टर्स. बरोबर. त्यानंतर लाईफ मध्ये पण काय बनवायचं आपल्याला? कॅरेक्टर्स बनवायचं. बरोबर. त्यानंतर स्पेस बार. लाईफ मध्ये तुम्हाला किती स्पेस द्यायचा आणि किती द्यायचा नाही हे तुम्हाला ठरवतं. एका वर्ड मध्ये तुमच्या नावामध्ये, तुमच्या वडिलांच्या नावामध्ये आणि आडनावामध्ये स्पेस देऊ नका. काय दिसेल बरं? ABCD. बरोबर ना. पण तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही एखाद्या अण्णाला विचारलं काय वाज बरं याच्यामध्ये, विदाउट स्पेस A to Z. बरोबर. फक्त तो सांगेल किंवा तुम्ही काय केलं, येस इकडे तिकडे चेंज केलं, अल्टर चेंज केलेलं आहे, पण तुम्हाला माहिती नाही की तुमचं नाव आहे. तसं स्पेस कुठं द्यायचं आहे, टॅब बटनचा कुठं वापर करायचा आहे, एस्केप कुठं करायचं आहे, अशा अनेक कीज आहेत. यावरती तुम्हाला काय करता आलं पाहिजे, फोकस करता आलं. आणि शेवटची एक की सांगलं, एंटर आणि डिलीट, हे दोन बटन खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफ मध्ये जर चांगल्या गोष्टी असतील तर एंटर करा. गुरु कम्प्युटर हा तुमच्यासाठी नेहमी एंटर करण्यासाठी, म्हणजे इन इज विन, नॉट आउट. इन ची स्पेलिंग काय? IN. तुम्ही एकाने सगळ्यांनी इन केलं म्हणजे एंटर केलं. जाताना परत तुम्ही OUT आउट ना, आउट न करता इनच्या अगोदर W लावून जायचं म्हणजे विनर, विन. बरोबर. तर लाईफ मध्ये प्रत्येक काम करताना एंटर करा. डिलीट ते करा जे तुम्ही करू शकत नाही. तर प्रत्येक कामामध्ये अशा अनेक कीचा वापर आपण याच्यामध्ये करणार आहोत. तो कसा करायचा आहे, कनेक्ट करायचा आहे, आणि तुम्हाला लगेच प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे. आता याची कनेक्टिव्हिटी पण आपल्याकडे 6 पोर्ट पैकी एक पोर्ट रिमूव्ह झालाय. म्हणजे काय केलाय, एक माउस कनेक्ट केलाय, दुसऱ्या पोर्टला आपण कनेक्ट करूया. कुठं कनेक्ट केला जातो कीबोर्ड? सीपीयूच्या नाही, कुठं? मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. म्हणजे याला काय म्हणतात माहिती का? ब्लूप्रिंट स्क्रीन. ब्लूप्रिंट स्क्रीन म्हणजे काय की याला काय म्हणतात, राईट स्क्रीन, नॉट स्क्रीन, राईट स्क्रीन. आता मी तुम्हाला जे सगळी कनेक्टिव्हिटी दाखवली ती तुम्ही याच्या अगोदर सगळेजण सीपीयूलाच बोलायची. हे सर आता कनेक्टिव्हिटी कुठे झाली? मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. म्हणजे तुम्हाला राईट स्क्रीन कोणतं होतं? आता तुम्हाला मी जे सांगितलं. बाकीचे तुमच्याकडे काय होतं? स्किल होतं. ते कशाला कनेक्ट करायचे? सीपीयूला. आणि सीपीयूला तर कनेक्टच होत नाही. बरोबर ना. म्हणजे राईट स्किल आहे. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने कीबोर्ड आपण कनेक्ट करू शकतो. आणि या कीबोर्डवरती तुम्हाला टाईप करायचे. काय टाईप करायचे? हम साथ साथ है. कोण टाईप करू शकतो तुमच्यापैकी? ओके, मॅडम साठी क्लॅपिंग करताल बा. एवढी ऍक्शन एकदम बेस्ट आहे. मॅडम साठी क्लॅपिंग करतील बस. परत डिस्कनेक्ट करता. क्लिअर ना? मॅडमनी मला आत्ताच फी दिली होती का? तुम्ही दिली ना? तुम्हीच दिली ना? ओके. किती जणांना हवे ते?
किती जणांना हवे येतं? हे नको आहे तुला दादा. किती जणांना हवे आहेत? एक्सलंट. मॅडम साठी क्लॅपिंग करता. अरे ऍक्शन घ्या. किती जणांना हवे? खाली बसून कुणीच देणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढे जेवढे इथं बसलेले नाही, जिथं जिथं बसलेले जे आहेत ते फक्त अहंकाराच्या प्रतीकाचं प्रतीक आहे का? ते फक्त बोलतात माझं खूप शिक्षण झालंय, माझ्याकडे अनेक प्रकारच्या डिग्री आहेत, माझ्याकडे अनेक प्रकारचं टॅलेंट आहे, माझ्याकडे अनेक प्रकारचं स्किल आहे, पण मी ऍक्शन्स नाही घेणार. किती जणांना हवा आहे? किती जणांना हवा आहे? तुम्ही पाहता नक्की काय विचार करायचा आहे? कसे घ्यायचे? कसे घ्यायचे? हाताने घ्यायचे. मॅडम उठल्या, हाताने घेतल्या. मॅडम साठी परत एकदा क्लॅपिंग करतात. आणि विशेष करून हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथं लक्षात ठेवा, तुम्ही घेणारे हवेत. लक्षात ठेवा, ऐकणारे नको. इथं तुम्ही ऑडियन्स आहेत का? त्यामुळे लक्षात ठेवा, अप्लाय करा. काय करा? अप्लाय करा. तुमच्याकडे स्किल आहे ना, तर अप्लाय करा. का बरं तुम्हाला उठावंसं नाही वाटलं का? काय प्रश्न पडला होता? याच प्रश्नामुळं आपण लाईफ मध्ये पुढे नाही गेलो. याच प्रश्नामुळे तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे सगळं आहे, पण तुम्हाला विचारलं जॉब किती जणांना पाहिजे, आपल्याकडे हे आहे का? पण अगोदर विचार करता. ज्यांच्याकडे हो आहे माझ्याकडे, पण समजा जर त्यांनी नाही दिला तर जॉब तुम्हाला दिली ना फी, मग मला असं झालं की म्हणजे फी तुमच्याकडून कशी घ्यायची? असं झालं. मी असं बोललो का? मी काय बोललो माहिती ना, मॅडमने माझ्याकडे फी दिली, बरोबर ना? तर किती जणांना हवे आहे? मी काय झालं की हे कमवायसाठी तुम्ही असं विचारताय की हे असं झालं. आता थिंक चेंज करा. आता या एक्झाम्पल वरून थिंक चेंज करा. तुम्हाला जर असा प्रश्न विचारण्यात आला किती जणांना जॉब हवा आहे, तेव्हा सगळे सांगून घ्यायचं. हा, तर उठून तुम्ही हात वर करून तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही ऑन द स्पॉट या ठिकाणी आले पाहिजे आणि तुम्ही म्हणले पाहिजेत की हम साथ साथ है. मी टाईप करू शकते. तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन काय की आता हा मॉनिटर कनेक्ट नाही, याला सगळं कनेक्टिव्हिटी नाही, पण तुम्ही कीबोर्डच्या कीला हँडल करू शकत होता. त्यामुळे मला सेकंड एक्झाम्पल द्यावं लागलं की किती जणांना हवा आहे. तरी तुम्ही स्तब्ध झाले, अरे सरांचे पैसे कसे घ्यायचे? तुमच्या डोक्यामध्ये हाही प्रश्न आला की कीबोर्ड कनेक्ट नाही, तर कसं टाईप करायचं? तुम्ही इथे येऊन टाईप करू शकत होता येस हम साथ साथ है, पण ऍक्शन होती का? आता हे तर पैसे मी मॅडमला थोडे दिलेलं, पण मॅडमचं ऍक्शन काय होती? येस सर मला हवे, उभा राहिला त्याला. तर लाईफ मध्ये पण तुम्ही सगळ्यांनी अशी ऍक्शन घ्यायला पाहिजे. घ्यायची नाही मॅडम? बरोबर आहे ना? घेतली पाहिजे ना? आता तुमच्याकडे स्किल होतं, तुमच्याकडे टॅलेंट होते, तुम्ही सगळं पाहताय, पण तुमचा जो विचार करण्याची जी पद्धत आहे ना, त्या पद्धतीला तुम्ही बदलाव आणला पाहिजे. थोडंसं बदललं पाहिजे, तरच आपल्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन येऊ शकतो. कीबोर्ड कनेक्ट कसा करायचं समजलं? हम साथ साथ है. किती जण टाईप करू शकतात तुमच्यापैकी? अजून हात वरच आहे. स्वतः स्वामी आहे, तुमचा आशीर्वाद आहे. मी आपल्या मोबाईल मध्ये करतो तसं काय बोलायला. मॅडमसाठी क्लॅपिंग करतात. मॅडमची अदृश्य पॉवर दिसली. मी प्रत्येक जी स्टेप आहे लक्षात काय दिसली? तुमच्यातली अदृश्य पॉवर आहे पाहिजे. मी तुम्हाला अशी काही हिडन्स आहे ते दाखवायचं तुम्हाला, आणि ती पॉवर तुमच्यामध्ये आहे, तर ते तुम्ही शक्य करू शकता. अशक्य गोष्टी शक्य करतील. कोण म्हणतं? कोणी सांगितलं तुम्हाला? नाही म्हणतात.
तुम्ही पाहिलं का? तुम्ही ऐकलं का? किती जणांनी ऐकलं सांगा? म्हणजे त्यांनी सांगितलं नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणले हे असं किती जणांनी ऐकलं? चरित्र कुणी ऐकलंय का? वाचलंय का? चरित्र लिहिलंय कुणी लिहिलंय? मी तुम्हाला डायव्हर्ट नाही करत बरं का, डायरेक्शन सांगतोय. काय सांगतोय? प्रश्न असा आहे, स्वामी काय म्हणताय? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काय म्हणताय? मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुचा वरद हात असलाच असतो, पण लक्षात ठेवा. पण तुम्ही रोज एटीएम उचलायला लागल्यानंतर स्वामी म्हणते का भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. रोज एटीएम घेऊन येत जा. सगळेच करतात. दान धर्म कुठं करतात? साईबाबांना दान धर्माची गरज आहे का? असताना त्यांना लाथानी मारलं आणि गेल्यानंतर एवढं दान इकडे 2 नंबर करतात आणि तिकडे अर्धा दान करतात. हे कर्माचं फळ आहे. त्याच्यावरती मी निश्चित तुम्हाला स्पिरिच्युअलिटी वरती एक तासाचं परत मी तुम्हाला एक चांगलं नॉलेज येईल की खरी शुद्धता कुठं आहे, भयभीत करण्यामध्ये की भक्तीमध्ये? कशामध्ये? पण लोक भयभीत जास्त होतात आणि भक्ती कमी करतात, आणि भक्ती भयभीत मुळे भक्ती जास्त करतात. पण फळ कुठे मिळते का? नाही मिळत. तर भयभीत हा प्रकार नाही, तर प्रभावित करणं हा प्रकार आहे. आणि भक्तीचा मार्ग फक्त आणि फक्त सुरुवात कुठून होतो माहिती का? सात्विक ज्ञानापासून होतो. आणि भक्तीचा मार्ग म्हणजे मंदिर नाही, तुमच्या अंतर्मनामध्ये जो बसलेला आहे तो भक्तीचा मार्ग म्हणजे सगळ्यात मोठा आणि शुद्धता आणि श्रेष्ठता आहे. म्हणजे या लेवलला कीबोर्ड अनेक प्रकारचे, त्याच्यातून काय समजलं तुम्हाला? ऍक्शन घ्या, अप्लाय करा, तरच तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन, तरच तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला जे तुमचे ड्रीम अचीव करायचे तरच अचीव होणार, त्याशिवाय होऊ शकत नाही. कीबोर्ड कनेक्टिव्हिटी समजली सगळ्यांना? कशी कनेक्ट करायची हे समजली, कुठं कनेक्ट करायची हे समजली. जी स्किल मिळते की अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत मी जे सांगतो या रिलेटेड? तुम्हाला असं वाटतं की हा ते सांग जे आता सांगितलं, आतापर्यंत जेवढं सांगितलंय हे तुम्हाला असं वाटतं का थोडं वेगळं आहे, की एवढ्या वर्ष बऱ्याच वर्ष आपल्याला एक चुकीची डायरेक्शन मिळत होती असं तुम्हाला वाटतंय? वेगळं वाटतंय का? निश्चित तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही युनिक दिसता, असं ऑथेंटिक, तुम्ही ऑथेंटिक आहात. ते तुमच्यातलं मी स्किल दाखवते की तुम्हाला ती राईट डायरेक्शन दाखवून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं कारण होतं. माऊस कनेक्ट झाला, कीबोर्ड कनेक्ट झाला, त्यानंतर विजे पण कनेक्ट झाली. विजे आपल्याला कुठे कनेक्ट करायचे? कॅबिनेटच्या बॅक पॅनलला. हा विजे पोर्ट दिलेला आहे आणि बरोबर आपल्याला काय करायची? कनेक्टिव्हिटी करायची. सेम सारखेच, बरोबर? काय करायचे? सेम कनेक्ट करायचे. आणि लक्षात ठेवा याला एक पॉइंट दिलेत, पण लॉक पॉइंट, याला लॉक करायचंय. म्हणजे याला लॉक जर केलं तर तुम्ही पाहिल्याच आपल्या मॉनिटरवर त्याच्या मुंग्या आल्यासारख्या होतात. हा, मग आपण म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम आहे. कशात प्रॉब्लेम आहे? विजेला तुम्ही प्रॉपर टाईट केलं. म्हणजे समजा काय आहे, गाडीचे 2 टायर आहेत, बरोबर? त्या टायरला समजा लूज ते जे बोल्ट आहे ते बोल्ट काय होऊ शकतं? आणि तुम्ही चालायचे 100-200 स्पीड, टायर त्यांच्या जागेवर पोहोचतील आणि आपण आपल्या जागेवर पोहोचू. त्यामुळं कनेक्टिव्हिटी मुंग्या कधी येतात माहितीये का? अशी अर्धवट अनलॉक ठेवले तर, आणि त्याला त्यासाठी याला लॉक सिस्टम. प्रॉब्लेम मॉनिटर मध्ये होता का? लूज कॉन्टॅक्ट मध्ये प्रॉब्लेम होता, लॉक झालेलं नव्हतं. हे जर लॉक प्रॉपर केलं तर विजय केवळ फक्त प्रॉब्लेम कम्प्युटर मध्ये कुठंच येत नाही. आता मी जेवढे इम्पॉर्टंट पार्ट सांगितलेत ना, हे पार्ट जर तुम्ही पर्सनलाइज हँडल केले तर गॅरंटी देतो तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुमचा पर्सनल कम्प्युटर, ऍक्च्युअली तो पर्सनलच आहे. तर पर्सनल म्हणजे याचा पर्सनल हँडल करता आला पाहिजे ना. तुम्ही प्रोफेशनल हँडल करा. तुमचा कम्प्युटर पर्सनल आहे तर पर्सनल हँडल करता आला पाहिजे. प्रॉब्लेम क्रिएट झालाय तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा विजय पोर्ट आपल्याला मॉनिटरला कनेक्ट करायचा आहे. सेम त्याचप्रमाणे याला एक कनेक्टिव्हिटी या लेवलला करायची आणि लॉक करायचं. म्हणजे जसं तुम्ही बोललात की मुंग्या वगैरे येणं किंवा अर्धी स्क्रीन दिसणं किंवा ती स्क्रीन ब्लिंक होणं
बरोबर. हे जे सगळे काय जे एरर्स आहेत हे एरर अशा पद्धतीने जनरेट होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही आता काय करू शकता, याची कनेक्टिव्हिटी. मॉनिटर कसं कनेक्ट करायचं समजलं. मॉनिटर मध्ये 3 टाइप्स पडतात, सीआरटी मॉनिटर, एलईडी मॉनिटर आणि एलसीडी मॉनिटर. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट असणार हा तुमच्या समोर एलसीडी, त्यानंतर फुल एचडी आणि हा एलईडी. तुमच्या स्क्रीन, तुमचा चेहरा इथं कुठेतरी मॉनिटर मध्ये दिसतोय का पहा बरं. कोणत्या मॉनिटर मध्ये दिसतोय का चेहरा, कोणता दिसतोय पहा बरं. नाही आरसा नाही, मॉनिटर मध्ये कुठे दिसतोय पहा बरं. दिसतंय. हा, ज्यामध्ये तुमचा चेहरा दिसतोय त्याला एलईडी म्हणतात आणि ज्याच्यामध्ये चेहरा दिसत नाही त्याला एलसीडी म्हणतात. आणि सीआरटी, चेहरा दिसतोय ना. येस. एलईडी, एलसीडी आणि सीआरटी. सीआरटी म्हणजे मोठाले मॉनिटर होते पहिले असे, टीव्ही माहिती आहे तुम्हाला मोठा, तो बंद झालाय. तर आता तो एलसीडी आणि एलईडी मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे अशा पद्धतीने 3 प्रकार लक्षात ठेवा. एलसीडी म्हणजे लाईट क्रिस्टल डिस्प्ले आणि एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग लाईट्स. हा त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवतात. तर आपण ही कनेक्टिव्हिटी केलेली आहे. कनेक्टिव्हिटी केल्यानंतर पुढचं ऑप्शन आहे आपल्याकडे थंब. थंब नाव ऐकलं सगळ्यांनी. फिंगरप्रिंट. बरोबर. आता प्रत्येक कंपनीमध्ये बायोमेट्रिक सिस्टम आहे. आता प्रेझेंटी नाही म्हणजे काय, वॉचमॅन ठेवायचा, तरी काय करायचं, आला नाही आला तरी प्रेझेंटी लावून द्यायची. आता बायोमेट्रिक कन्सेप्ट तयार झाली का. बायोमेट्रिक कन्सेप्ट मुळे तुमच्या ऍक्युरेसी वाढली. तुम्ही लेट आला तर तुम्हाला पगारही लेट मिळणार नाही. पगार लेट नाही मिळणार, कट मिळणार. हुशार आहे. काय तर कंट्रोल एक्स कशासाठी यूज केला जातो. एक्स कट करण्यासाठी, शॉर्टकट की. कट करण्यासाठी नाही, कट करण्यासाठी. कंट्रोल एक्स म्हणजे मूव्ह करण्यासाठी. तर याची कनेक्टिव्हिटी पण थंब. आपण काय करणार, यूएसबी पोर्ट आहे. कोणता पोर्ट आहे हा, यूएसबी. आपल्याकडे अजून पेंडिंग आहे, आपण याला कनेक्ट करू शकतो. काय काय कनेक्ट केला, बरोबर. तुम्ही आधार वगैरे दिला असेल माहिती ना, थंब वगैरे दिलेले आहे. येस. म्हणजे अशा अनेक बायोमेट्रिक काम करण्यासाठी तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असतील, अनेक ठिकाणी तुम्हाला समजा आता तुम्ही पहा, जरी एअरपोर्ट वरती जायचं तर तुमचे फिंगरप्रिंट वगैरे घेतले जातात. म्हणजे अशा अनेक कामासाठी आज बायोमेट्रिक सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. बायोमेट्रिक सिस्टीम कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, हा चेक करा पहा, याला ग्राफिक कार्ड म्हणतात. आयबीएम हा ग्राफिक कार्ड आहे. हा ग्राफिक कार्ड काय करतो, आपल्याला व्हिज्युअलाइज करतो. तुम्हाला एखादा ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, त्यानंतर कॅड्स असेल, फोटोशॉप असेल, कोरल असेल, ग्राफिक डिझायनिंगचं एडिटिंग वर्क करण्यासाठी ग्राफिक कार्डचा सगळ्यात जास्त यूज केला जातो. इम्पॉर्टन्स सगळ्यात लेवलला. त्यानंतर हा लॅन कार्ड आहे, लॅन स्विच. इंटरनेट कनेक्टिव्हिटी करायचं असेल ते लॅन स्विच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि लॅन स्विच आपल्याला याच्यामध्ये काय केलं जातं, कनेक्टिव्हिटी. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटी कशी करायची पास करता पाहून घेतो तुम्ही सगळेजण. लॅन स्विच, लॅन स्विच त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ओटीजी केबल. कोणती केबल आहे ही, ओटीजी केबल. ओटीजी स्टँड फॉर ऑन द गो. ओटीजी स्टँड फॉर ऑन द गो म्हणजे काय की जर सपोज तुमच्या मोबाईल मध्ये म्हणजे पीडीएफ मध्ये तुम्ही खूप छानसा व्हिडिओ बनवलाय किंवा छानसा फोटो आहे आणि तुम्हाला असा वॉलपेपर म्हणून तुमच्या स्क्रीनला सेट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुमच्या डेस्कटॉपला तुमचा पीडीएफ कनेक्ट करू शकता. यूएसबी. हा ओटी म्हणजे तुम्ही जे आपण 4 लावतो 4 पॉइंट आणि हा यूएसबी. हा यूएसबी पोर्ट पण आपण याला इथं कनेक्ट करू शकतो. तुमच्याकडे जो काय तुमचा मोबाईल असेल, सी टाईप असेल, त्यानंतर अजून काय वेगळ्या प्रकारचा जो टाईप असेल तो तुम्ही याला कनेक्ट करू शकता. ओके. काय कनेक्ट केलं आपण, ओके. ओटीजी म्हणजे या पद्धतीने आपण कनेक्ट करू शकतो. किती पार्ट कनेक्ट केलेत आपण, माउस केलाय, कीबोर्ड, त्यानंतर बायोमेट्रिक, त्यानंतर विजय केबल, त्यानंतर ओटीजी केबल. ओके. हे सगळे यूएसबी मोड या पद्धतीने आपण कनेक्ट केले. तर त्यानंतर तुम्हाला असं वाटलं एक्सटर्नल डिव्हाइस लावायचंय, म्हणजे जवळपास तुम्हाला एक्सटर्नल डिव्हाइस लावण्यासाठी यूएसबी पोर्ट आहेत पहा, याला पण यूएसबी पोर्ट आहे. तुम्हाला पेन ड्राइव्ह वेगळा लावायचा आहे,
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस लावायचे असतील तर अशा पद्धतीने पण USB एक्सटर्नल पोर्ट म्हणतात. तर आपण हा एक्सटर्नल पोर्ट एका ठिकाणी USB लावणार आहोत आणि त्या USB मधून 4 ऍक्सेस घेणार आहोत. किती आपण ऍक्सेस घेणार? एक्स्ट्रा. दिसतंय हा USB पोर्ट झाला बरोबर. त्याला 4 1 आणि 3 जे आपण याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कनेक्टिव्हिटी हे USB 4 कनेक्शन USB ते USB लेवलला आपण अनेक प्रकारचे काय करू शकतो याला कनेक्टिव्हिटी करू शकतो. एक्सटर्नल तुम्हाला अशा प्रकारचा डिव्हाइस म्हणजे एक USB आपण इथून स्पेस घेतला बरोबर. एक USB घेतला आणि तुम्हाला असं वाटलं काय कनेक्ट करायचंय? प्रिंटर कनेक्ट करायचंय, स्कॅनर कनेक्ट करायचंय, त्यानंतर अजून पेन ड्राइव्ह कनेक्ट करायचा आहे, मोबाईल कनेक्ट करायचा आहे. तर 4 डिव्हाइस तुम्ही याला एका USB पोर्टला कनेक्ट करून 4 डिव्हाइस कनेक्ट करू शकता. किती? 4 डिव्हाइस कनेक्ट करू शकता. हा एक्सटर्नल USB पोर्ट. त्यानंतर अरे वा सर हे काय तुम्हाला गाणे ऐकायचे याला हेडफोन म्हणतात. काय म्हणतात? हेडफोन सगळ्यात जास्त वापर आपण हेडचा करतो. बरोबर. आपल्याला हेडफोन लावायला सेन्सिटिव्ह हेडफोन खूप महत्वाचे असतात. आता याचा वापर काय करायचा आपण कशासाठी करतो? कशासाठी करतो? पिक्चर पाहण्यासाठी. का पिक्चर मध्ये जे काही ऑडिओ साठी करतो बरोबर ना. हेडफोन कशासाठी वापर करतो? ऑडिओ साठी. समजा इंडिया मधला ऑडिओ 5 दिवसासाठी बंद झाला म्हणजे ऑल जेवढे किती 140 कोटी लोक आहेत ना 140 कोटी लोकांचा ऑडिओ 5 दिवसासाठी बंद झाला तर काय होऊ शकतं? काहीच होणार नाही. पण काय चाललंय टेक्स्ट मेसेज काय होणार? बरोबर. जर हा हेडफोन मी तुम्हाला दिला हा हेडफोन इथं आपल्याला कनेक्ट करायचा आहे त्याच्या बॅक पॅनलला. इथं खाली 2 पोर्ट दिलेले आहेत पहा. याला ऑक्स पोर्ट असं म्हणतात पहा आणि बरोबर याला तुम्हाला ग्रीन दिला दिसतं ना ग्रीन आणि हा रेड बरोबर. हा माइक सिस्टीम आहे रेड आणि हा ग्रीन म्हणजे तुम्ही काय करू शकता? ऐकू शकता. बोलू पण शकता आणि ऐकू पण शकता. 2 पोर्ट दिले. ग्रीनला ग्रीन लावायचं आपल्याला आणि त्यानंतर रेडला रेड लावायचं. ओके. आता तुम्हाला प्रश्न आहे या हेडफोनचा वापर तुम्ही कशासाठी केला आहे? जर मी तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय करू शकता? लेक्चर ऐकतो. बरं लेक्चर. अजून काय? तुम्ही प्रत्येक गाणे असो पिक्चर असो अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं. ओके. तुमचं फेवरेट गाणं काय मॅडम? तारक मेहता. तारक मंत्र. बरं तुम्ही? सगळे म्हणल्यानंतर कन्फ्यूज आणि कन्फ्यूज म्हणलं की फ्यूज उडणार नाही. कानाला लावतो तुम्ही. बोला. बोला. तो म्हणतो. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी रे म्हणजे न ऐकलं. जसं आपण आपला आवाज जसं आपण ऐकतो ना तर आपलं मन पण असं गुणगुणतं बरोबर ना. बरोबर. आता आपल्याला सगळ्यांना तो आवाज पोहोचला पाहिजे तर काय लावले जातात? स्पीकर लावले जातात बरोबर. आणि तो स्पीकर म्हणजे तुमच्या समोर आहे पहा. हा स्पीकर. हा कोणता आहे? हा तुम्हाला सगळ्यांना ऐकवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला हा स्पीकर लावला जातो. काय लावला जातो? स्पीकर. तुम्हाला लाईफ मध्ये काय बनायचं? इन स्पीकर बनायचं का आउट स्पीकर बनायचं? आउट स्पीकर बनायचं. हो. आउट स्पीकर बनलं पाहिजे ना. म्हणजे कम्युनिकेशन स्किल. स्पोकन इंग्लिशचा क्लासचा अर्थ काय होतो माहिती का? स्पोकन इज जस्ट ओनली मूवमेंट ऑफ कम्युनिकेशन नॉट आउटर कम्युनिकेशन. आपल्याला स्पीकर कम्युनिकेशन बनायचंय. पब्लिकला पाठवायचंय.
तुम्ही स्टेटस तुमच्यासाठी ठेवता का दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवता? पब्लिक स्टेटस. इन स्टेटस कमी, पब्लिक स्टेटस जास्त ठेवतो. तुमचं कम्युनिकेशन समोरच्याला दिसलं पाहिजे की सगळ्यांना दिसलं पाहिजे, म्हणजे घरच्यांना दिसलं पाहिजे की बाहेरच्यांना दिसलं पाहिजे. तर मग स्पोकन इंग्लिशचा अर्थ काय होतो? नॉट रूममेट, आउटर कम्युनिकेशन. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ते इंटरव्ह्यूच्या टायमाला तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. त्याला कम्युनिकेशन. इंग्लिश म्हणजे इंग्लिश नाही, इंग्लिश म्हणजे कम्युनिकेशन. इंग्लिश बोलता येऊन चालत नाही, इंग्लिशला तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे, तुम्हाला पब्लिक मध्ये बोलता आलं पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. तर आता या पद्धतीने तुम्हाला हेडफोनचा वापर समजला. हेडफोन 2 ऑप्शन आहेत, एका वेळेस 2 व्यक्ती ऐकू शकतात. त्यासाठी तुम्हाला फ्रंट पॅनल पण दिलेला आहे. फ्रंट आता सध्या फक्त बॅक पॅनल तुम्ही पाहताय. बॅक पॅनल आपण अशा प्रकारचे अनेक प्रकारची कनेक्टिव्हिटी करू शकतो. याबरोबर प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, हे सगळ्या गोष्टी आपण याला एका करू शकतो, कनेक्ट करू शकतो. आता यामध्ये जर आपण दुसरा कोणाला एक्सपेरिमेंट करायचं का? तुमचं फेवरेट गाणं याच्यावरती बोलायचं आहे. माईक वगैरे सिस्टम आहे आणि तुमचं फेवरेट गाणं ऐकायचं का? आता तुम्ही विचार काय करत असला तर तुम्हाला माझं फेवरेट गाणं पण आहे का? बरं मी ऐकू की तुम्हाला ऐकू? चालेल नक्की. पण मला तुमच्याकडून ऐकायचं अगोदर तुमचं फेवरेट आहे तुमच्यापैकी कोणामध्ये ऍक्शन? जसं मॅडमने दाखवले. चला एनीवन. कानाला लावल्यानंतर तुम्ही प्रत्येक सिंगर जे असतात ते काय करतात असं माहिती का? आउटर व्हॉइसला काय करतात? लॉक करतात, त्यामुळे ते हेडफोन लागतात. बरोबर ना? आणि तो त्यांचाच आवाज त्यांच्यामध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणत असतात. तर माझं फेवरेट सॉन्ग काय असेल माहिती तुम्हाला? काय असू शकतं? म्हणजे असं नाही की समजा टंबी धरली कारण लग्नामध्ये हेच लावतात ना, टंबी धरली आणि कोंबडी बांधली. तर माझं सॉन्ग आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बरोबर ना? काय करायला पाहिजे आपण? जगाला प्रेम देण्यासाठी आलोय आपण. बरोबर. आणि ते प्रेम काय आहे? तुम्हाला अमर व्हायचंय. तुमच्याकडे चांगलं ज्ञान आहे तर ज्ञान द्या. तुमच्याकडे चांगला अनुभव आहे, अनुभव द्या. तुम्ही चांगलं काम करताय तर तुमच्या कामामधून समोरचा चांगला शिकला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे. प्रेम म्हणजे फक्त राधाकृष्ण नाही, आणि प्रेम म्हणजे 2 लवर नाही. आई वडिलांचंही प्रेम असू शकतं, बहिणीचं आणि भावाचंही प्रेम असू शकतं, आजी आजोबांचंही प्रेम असू शकतं. हर एक प्रेमामध्ये वात्सल्य दडलेलं आहे आणि ते वात्सल्य आपण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे एखादं गाणं, कोणतंही गाणं कसं गायचं? लता मंगेशकरांचा आवाज आहे का? काय आवाज आहे? त्या आवाजामध्ये शांत मन एकाग्र झालं पाहिजे. पहिले तुम्ही गाणे जर त्यांचे ऐकले ना तर खूप काय गाण्याला आपल्याला एक वेगळं काहीतरी फिलिंग क्रिएट होतं. आताचे गाणे रिमिक्स गाणे केलेत ना की पुढं कोण पोहोचतंय, आणि त्याच गोष्टीमुळे काय झालेत माहिती का? लोक विचलित झाले. प्रत्येक गाण्यामध्ये पहिले जे पिक्चर जर पाहिले ना खूप काही इमोशन्स क्रिएट होतात. त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू होती, त्याच्यामध्ये काहीतरी प्रेम होतं. आताचे गाणे निश्चित धांगाडधिंग येतं, गाणं कमी आणि ढोलच जास्त आहे. आणि आपल्याला ते सगळ्यात जास्त आवडतो. गाण्यांना व्हॅल्यू क्रिएट करायचं तर जुन्या गाण्यांना खूप व्हॅल्यू आहे. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल बेसला तो पार्ट जो आहे तो सॉफ्टवेअर मध्ये येतो, तो सॉफ्टवेअर मध्ये दाखवेल. तर सगळ्यांना समजलं? खरा तो जगाला. तुम्हाला असं वाटतं की मी हे देतोय तुम्हाला सगळ्यांना? योग्य दिशा दाखवतोय, योग्य ज्ञान देतोय, योग्य संस्कार देतोय, तुम्हाला तुमचा ब्रेन वॉश करतोय व्हीलने का विचार नाही करतोय? विचार नाही करतोय.
निर्मा कोणता लावायचा? सरफेक्सल. पहिले इस्तेमाल करू बाद में विश्वास. पहिले धुवून काढा नंतर खराब निघाला तर तुमचा होता. तसं लक्षात ठेवा, प्रत्येक काम करताना तुमच्या कामामध्ये क्वालिटी. तर मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की कोणीतरी तुमचं फेवरेट सॉन्ग येतात. चला, आणि हा हेडफोन जिथपर्यंत जातो तिथपर्यंत येऊ शकता, म्हणजे जागे बसून करू शकता किंवा हो येस तुमच्यापर्यंत येतोय का चेक करा. पण मॅडम अजून माझी अपेक्षा वाढणार आहे पहा. जिथपर्यंत पोहोचणार नाही ते मी घेऊन बोलायचं आहे. जिथपर्यंत पोहोचणार नाही ओके, म्हणजे जिथपर्यंत पोहोचलाय त्यापैकी तुम्ही दोघे आहात आणि जिथपर्यंत पोहोचणार नाही तर त्यापैकी किती जण हवाय. अपेक्षा त्यालाच आहे. अगं हेडफोनची वायर तिथपर्यंत नाही पोहोचत आहे. अरे नाही तुम्ही तिथंच बरोबर आहे, तुम्ही बरोबर आहे. तुमच्यापर्यंत पोहोचली आता. हा बोला, तुम्ही स्टार्ट करा तुमचं. हा. गाणं बोलायचंय तुमचं फेवरेट. हे नाही हे कोणतेही फेवरेट चालवला. काय नाव ओके, ही आहे तुमची क्लॅरिटी. याचा वापर आपण यासाठीच केला पाहिजे. कानाच्या आतमध्ये धिंगाणा, तुम्ही बाहेरून गाणे धिंगाणाच, मग तुम्ही म्हणता डोकंच काम करत नाही. काय झालं? डोकं चा एकच चान्स फक्त अजून आहे. किती जणांना पाहिजे? जो याला कानाला हवेल तो घरी घेऊन जाईल. माझ्याकडे नाहीये ना ते. आहे ना मग ते. ते चला बाकी लवकर. नाही. किती जणांना हवाय? नाही तुम्ही तुमचा नंबर झाला नाही. अहो सर असं नाही म्हटले तुम्ही ज्याचा नंबर झालाय कोणाला हवा असं म्हटले. चला लवकर. कोण येतंय आता? ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आता नाही, कोण घेते चान्स? तुम्ही आधी ऑफर नाही दिली सर मध्येच ऑफर बद्दल. हा ना. चला लवकर फास्ट. सर जे घेतात म्हणजे ते. अजूनही तुम्ही त्या चेअरला जो लावलेला फ्युकॉल आहे त्याला तुम्ही सिद्ध करून दाखवताय तुझमें बहुत स्ट्रांग है. इतना स्ट्रांग है कि मुझे हिलने नहीं दे रहा. फ्युकॉलला काय सांगताय? खूप स्ट्रांग आहे तो. मी तेवढा स्ट्रांग नाही. सांगताय ना? किती जण सांगताय? तर रिक्वेस्ट आहे तुम्ही ती जागा सोडली पाहिजे. तुमच्या लाईफ मध्ये जर असा चान्स मिळाला, ऑपॉर्च्युनिटी मिळाली, हा स्टार्टअप आहे तर तुम्ही जागा सोडली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि आई वडिलांना पण अशीच अपेक्षा असते. माझी मुलगी फक्त घरात स्वयंपाक बनवणारी नको आहे, चांगलं चांगलं खाऊ घालणारी नको आहे. तर तिला ज्या वेळेस मी बाहेर पाठवते त्यावेळेस ती ज्ञान घेण्यासाठी जाते, स्कूलला जाते, कॉलेजला जाते, अनुभव घेण्यासाठी जाते. तर तो एक दिवस तरी तो अनुभव माझ्या मुलीने गाणं म्हणलेलं ऐकलं पाहिजे. ते रेकॉर्ड होते, ते रेकॉर्ड झालं म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला जाणार आहे, ते आपल्या वेबसाईटला जाणार आहे. सर हो मम्मी पण महत्वाचे बोलते. तर पाठवाई करा. कुणी आहे का तुमच्यापैकी? आता असं टायमर सगळं लागतो. नाही. 0 सत्ते. तुमच्यापर्यंत पोहोचते. सर असं ज्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यासाठी. कारण या दोघींनी चान्स घेतला ना. आता हे वाक्य खरं आहे. दोनच ज्यांच्यापर्यंत जमतील. पोहोचत नाही त्यांच्यासाठी. आम्ही जाऊ का सर मागं बसायला? हरे कृष्ण हरे राम
कशासाठी क्लॅपिंग करतात? मॅडम तुम्हाला ती जागा सोडण्यासाठी तुम्हाला कुणी प्रेरित केलं? अशी प्रेरणा तुमच्या लाईफ मध्ये असली पाहिजे. मुलांच्या लाईफ मध्ये अशी प्रेरणा नसली तरी चालेल, पण प्रेरणा देणारा असावा. बरोबर? तुम्हाला ती जागा सोडणारी असली पाहिजे. तर अशा पद्धतीने हेडफोनची कनेक्टिव्हिटी समजली सगळ्यांना? कशासाठी वापर केला जातो? चांगलं ऐकण्यासाठी. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की काळानंतर एका कानाने ऐकायलाच येत नाही, तर समजायचं वाईट ऐकलं होतं. ही रिअल फॅक्ट आहे, बरं लक्षात ठेवा. एका डोळ्याने कमी दिसायला येते किंवा चष्मा लागला, समजायचं काहीतरी आपण चुकीचं पाहिलं होतं. बरोबर? गुडघ्याचे त्रास व्हायला लागले, समजायचं की आपण काहीतरी चुकीचे पाऊल टाकलेले आहे. हे आपल्याला आपली बॉडी अगोदर इशारा देत असते. त्यावेळेस समजायचं नाही यार काहीतरी काय करायला पाहिजे. तर तुम्ही स्वतःला परत एकदा शांत करून हा विचार करा, तुमचे कर्म अशुद्ध परत शुद्ध होऊ शकतात. तर हे शुद्ध करण्याचा एक मार्ग होता. तर अशा पद्धतीने प्रत्येकाने काम केलं पाहिजे. तरी सगळी कनेक्टिव्हिटी पूर्ण फायनलाइज झाले आणि फायनलाइज झाल्यानंतर हा तुमचा कॅबिनेटचा बॅक पॅनल. सगळी कनेक्टिव्हिटी आपण कुठे केलेली आहे? मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. हा झाला बॅक पॅनल. त्यानंतर याचा बॅक पॅनल नंतर आपण याचा पुढचा पॅनलची डिस्कनेक्टिव्हिटी पण सेम आपल्याला याच पद्धतीने करायचे. 1 बाय 1 मूव्ह करायचे. ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यानुसार तुम्ही त्याला परत कनेक्टिव्हिटी करायची. आणि तुम्ही पर्सनलाइज कोणताही प्रॉब्लेम आला, कीबोर्डचा प्रॉब्लेम आला, याचा प्रॉब्लेम आला, ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी तुम्ही काय करू शकता? कनेक्ट करू शकता. येस. दिसतंय सगळं? अशा पद्धतीने पूर्ण आपण कनेक्टिव्हिटी केल्यानंतर याचा फ्रंट पॅनलही आपण पाहणार आहोत. आणि हा फ्रंट पॅनल पाहताना बायोमेट्रिक असेल, माउस असेल, सगळ्या लेवलचे आपण स्टेप त्या पद्धतीने कनेक्ट पण केलेले आहेत. त्यानंतर ही विजे केबल आहे, याला अनलॉक करायची प्रॉपर. अनलॉक करूनच हे काढायचे नाही, तुम्ही याला ओढून जाता तिकडे घेऊन जाता. म्हणजे त्याला पण अनलॉक करायचं. सेम सेम. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की अरे प्रॉपर कनेक्टिव्हिटी होत नाही किंवा स्क्रीन ब्लिंक होत आहे किंवा अशा मुंग्या वगैरे येत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला हे अनलॉक करूनच काय करायचंय? काम करायचं. हा येस, लॉक झालं. त्यानंतर बॅक पॅनल समजलं सगळ्यांना? मदरबोर्डचं बॅक पॅनल. त्यानंतर याचा फ्रंट पॅनल. फ्रंट पॅनल काय सांगतोय? इथं पॉवर बटन दिलेलं आहे. हे पॉवर बटन तुम्हाला पुश केल्यानंतर तुमची सिस्टीम चालू होते. त्यानंतर इथं परत 4 पोर्ट दिलेत आपल्याला USB. पाठीमागचे 6 आणि पुढचे 4, 10 पोर्ट. आणि त्यानंतर आपण एक्स्ट्रा काय ऍड केलं होतं? परत 4, 10 च्या 14 कनेक्टिव्हिटी आपण वन टाइम एका कॉम्प्युटरला देऊ शकतो. ओके, हे या पोर्टला. हा पोर्ट काय काम करतो? याला ब्लूटूथ म्हणतात का? दुसरा ऑप्शन आहे तुमच्या घरी इंटरनेट नाही, काळजी करू नका. इंटरनेट येणार, गुरु कम्प्युटर देणार. कसा देणार ते मी सांगणार आहे तुम्हाला. तुम्हाला म्हणायचं समजा मॅडमने तुकाचं मंत्र काय, कोणता रक्ष मंत्र होता? तारक मंत्र होता. म्हणजे ते ताराने असं तुमच्याकडे पाठवणार आहे, काहीतरी मंत्र टाकणार आहे. ओके, तर हा ब्लूटूथ कनेक्ट करताना याचा आपल्याला वापर कसं करायचा आहे? याला वायरलेस मध्ये म्हणतात. काय म्हणतात? वायरलेस कीबोर्ड माउस पण कनेक्ट करू शकतो. आपल्याला ह्या USB लावण्याची गरज पडणार नाही. पुढची जनरेशन आहे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला वायरलेस म्हणजे सॉफ्ट कीबोर्ड वगैरे पण दाखवलं होतं, पुढे दाखवून पहा. तर एवढी कनेक्टिव्हिटी पुढे करू शकतो. विशेष करून याच्यामध्ये हा DVD रायटर वगैरे असतो, तर पॉवर पॉइंट दिलेला हा पुश करायचा आहे. त्यानंतर पुढे पण तुम्ही हेडफोन वगैरे लावू शकता. एका वेळेस दोघं जण. फक्त एवढं लक्षात ठेवा,
हा येस मी ते पण दाखवणार. यालाही कनेक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे, सिम्बॉल नुसार याला कनेक्ट करायचंय. अशा पद्धतीने तुमचा आवाजही तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ऐकूही शकता आणि पाहू शकता. हेडफोन लक्षात आलं, बॅकला आणि फ्रंटला. फक्त एवढं लक्षात ठेवा, एका वेळेस 2 व्हिडिओ प्ले नाही होऊ शकत. बरोबर, कारण एका वेळेस दोघांनी एकच ऐकलं पाहिजे. त्याने याचं धिंगाण लावायचं, त्याने त्याचं धिंगाण लावायचं, तुमचं दोघांचं धिंगाण होऊ शकतं. त्यामुळे एका वेळेस 2 हेडफोन लावू शकता, परंतु ऐकताना एकच आवाज ऐकू शकता. दोन्ही साईडला हा फ्रंट पॅनल, कॅबिनेटचा फ्रंट पॅनल, याची कनेक्टिव्हिटी पण कुठे आहे? मदरबोर्डलाच आहे. कॅबिनेटला काहीच कनेक्टिव्हिटी नाही. आता जेवढे आपण सुंदर दिसतो बरोबर, पण जेणेहून ज्यावेळेस हार्ट निघून जातो त्यावेळेस आपण सुंदर दिसतो का? कंकाल नाव ऐकलं तुम्ही? बस आपण तेवढेच राहतो ना, आपण एवढे सुंदर आहोत. तुम्हाला फॅरेंडोलीची गरज आहे का? काहीच गरज नाही. नॅचरल तुमच्याकडे जे दिलंय ना त्या नॅचरलचे यूज करा. ठीक आहे, या पद्धतीने आपण कनेक्ट करू शकतो फ्रंट पॅनललाही. फ्रंट पॅनल, बॅक पॅनल आणि याच्या इंटरनल. हा कोणता पॅनल आहे? इनर पॅनल. हे इनर पॅनलला सगळं काय आहे? पूर्ण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, हे सगळं बाहेर जर काढलं तर हा कॅबिनेट राहतो, फक्त बॉक्स राहतो. मग आतापर्यंत आपण जेवढं पाहिलं ते ह्या सगळ्या स्टेप आणि तुमच्या शेजारी जे तुम्ही आल्यानंतर पाहताय ही सगळी कनेक्टिव्हिटी आता जशी केली आणि डिस्कनेक्ट केली, सेम अशाच पद्धतीने रेस्ट केलेली आहे. तुमच्या समोर आता ही जी सिस्टीम चालू आहे, आपण जेवढी कनेक्ट केली सेम अशाच पद्धतीने चालू आहे. आल्यावर फक्त 2च पॉवर बटन चालू करायला लागतात. कशाचे 2 पॉवर बटन? एक मॉनिटरचा, एक एसएमपीचा. बरोबर, एसएमपीचा पॉवर देतो ना आपण. बरोबर, हा एसएमपीचा. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण ही कनेक्टिव्हिटी झाली, डिस्कनेक्टिव्हिटी पण झाली. ओव्हरऑल याच्यामध्ये तुम्हाला काही जर क्वेश्चन, आता पुढचं आपण फक्त 5-10 मिनिटं क्वेश्चन पहा. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. एसएमपीची जर तुम्हाला मदरबोर्डला कनेक्टिव्हिटी जर करायची असेल तर त्याचे स्टेप काही तुम्हाला दाखवतो. हा मदरबोर्ड आहे, हा एसएमपीसी, कारण आपल्याला याला पॉवर द्यावं लागेल मदरबोर्डला. बरोबर, तर हा जो मदरबोर्ड मध्ये तुम्ही चेक करा. हा ही कनेक्टिव्हिटी मी अगोदर तुम्हाला स्लॉट दाखवतो, त्याची पॉवर कुठं कुठं द्यायची तर. ओके, हे जे दिसतात ना स्लॉट, हे पॉवर द्यायचे. हा मदरबोर्ड, हा हे जे दिसतात ना पॉवर देण्याचे स्लॉट. ओके, हे पॉवर स्लॉट. हे पण इकडचे. ओके, म्हणजे आपल्याला जे एसएमपीएस मधून जी पॉवर द्यायची ती पॉवर कुठं द्यायची आपल्याला? हे पॉवर स्लॉट, हे पॉवर स्लॉट, ही पॉवर स्लॉट. जे आपल्याला मदरबोर्डला जे काही एमएससीबीचं पॉवर द्यायचं असेल एसएमपीएस मधून, तर इथं आपण हे पॉवर स्लॉट इथं कनेक्ट करू शकतो. ते हे सेम त्याचप्रमाणे असणार का? बरोबर, आणि आपल्या इथे काय करायचं तर रेस्ट करायचं. बस. आणि हे सगळे हे बाकीचे कसे येतं? हे हार्ड डिस्क वगैरे, एसएसडी वगैरे जे आहे ना ते हार्ड डिस्कला वगैरे कनेक्ट वगैरे करावं लागतं. हे बाकीचे या पद्धतीने याला कनेक्ट करू. ही कनेक्टिव्हिटी, हे सगळे पॉवर काय केले जातात याला कनेक्टिव्हिटी. ही इंटरनल लॉक्स होतात त्यावेळेस. एवढी सेफली याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी जाते. हा जर पॉवर युनिट जर याला कनेक्ट केला तरच तो काम करतो, त्याशिवाय तो कनेक्ट करत नाही किंवा सप्लाय मिळत नाही. हे आपल्याला एसएसडीला म्हणजे हार्ड डिस्कला कनेक्ट करावं लागतं. हार्ड डिस्क एक मिनिट खाली असते. हा जो आहे हा स्लॉट चेक करायचा आणि बरोबर आपल्याला काय करायचं इथं कनेक्ट करायचं. याला पॉवर सप्लाय. आणि त्याच्यामधलं कुठं कशा? हे जे आहे नाही हे वाला हे नाही करायची, वेगवेगळे राहतात. हिच्या आता हा जो वेगळा पार्ट आहे हा हार्ड डिस्कला, म्हणजे काय वेळेस माहिती हार्ड डिस्कचे काही पोर्ट असे पण असतात. बरोबर, हा पोर्ट वेगळा आहे, हा ॲडव्हान्स पोर्ट आहे, हा काही पोर्ट वेगळे आहे. वेगळे म्हणजे इथं तुम्ही हे जे बाकीचे दिलेले आहेत ते एका वेळेस तुम्ही 2 हार्ड डिस्क कनेक्ट करू शकता. तसे आपले 2 स्लॉट दिले आहेत, म्हणजे हे पण त्याला परत तुम्ही पॉवर सप्लाय देऊ शकता सगळे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कनेक्टिव्हिटी करू शकतो.
ओके, एकदम असेंबल. तुम्ही यामधून पर्सनली तुमचं सगळं काम तुम्ही स्वतः करू शकता कनेक्टिव्हिटी लेवलला. हा, लॅन आणि ग्राफिक कार्ड तुम्हाला दाखवलं ना. पुढचा पार्ट आहे लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क. सपोज जर तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करायचंय, काय करायचंय, इंटरनेट कनेक्ट करायचंय, तर ही लॅन स्विच येतो, दिसतंय ना, लॅन स्विच. इंटरनेट आज जगाचं सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे आणि त्याचा वापर आपल्याला हे लॅन स्विच, रेडीमेड लॅन स्विच आहे पा, ते हे कुठं कनेक्ट करायचं, तर हे मदरबोर्डची कनेक्टिव्हिटी आहे. हे मदरबोर्डला जे काही स्लॉट असतात पा, हे दिसतात ना स्लॉट, याच्यामध्ये मदरबोर्ड आपल्याकडे इथे स्लॉट असतात, त्याला ते काय केले जातात, रेस्ट केले जातात. म्हणजे या पद्धतीने याचाच लॅन स्विच इथं ऑलरेडी काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. हा दिसतो लॅन, हा लॅन स्विच दिसतंय. इथे हेडफोनचे दिले दिसतंय. हा येस, हे हेडफोनचे, हे लॅन स्विच आहे, यूएसबी पोर्ट वगैरे, VGA पोर्ट वगैरे, आपण ही कनेक्टिव्हिटी सगळी याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे लॅन पाहिजे असेल, हे हेडफोन वगैरे लावायचे असतील, हे सगळे आपण मदरबोर्डला कनेक्टिव्हिटी करू शकतो. क्लिअर का सगळ्यांना? येस. म्हणजे लॅन काय आहे, लोकल एरिया नेटवर्क. आज जर आपल्याला इंटरनेटचं काम करायचं असेल, तर इंटरनेट वरती पाहायचं असेल, तशा अनेक प्रकारच्या स्टेप ह्या लॅन थ्रू केल्या जातात. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे हा काय काम करतो, इंटरनेट ऍक्सेस देतो तुम्हाला. हे सगळे जर तुम्ही खाली पाहिले, सगळीकडे लॅन केबल लावलेले आहेत, व्हाईट कलरची. हे असं दिसते का, व्हाईट कलरची पूर्ण लॅन कनेक्ट केलेला आहे. लोकल एरिया नेटवर्क, तो आपल्याला एका घरातून दुसऱ्या घरापर्यंत आपण इंटरनेट ऍक्सेस देऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मोबाईलचं इंटरनेट तुम्ही तुमच्या कॅबिनेटला म्हणजे तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करू शकता. त्याचा पुढची स्टेप म्हणजे ब्लूटूथ. कसं करायचं ते मी तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये सगळं सांगणार आहे. लॅन समजली सगळ्यांना, लॅन केबल. तर इंटरनेट याच्या बॅक पॅनलला ऑप्शन दिलेलं आहे पहा. बॅक पॅनलला आपल्याला इथं लॅन स्विच दिलेला आहे आणि ते लॅन स्विच बरोबर इथं काय करायचं, कनेक्ट करायचं. म्हणजे आपण याला इंटरनेट देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण इंटरनेट याला कनेक्ट केल्यानंतर या पद्धतीने याचा ऍक्सेस. आता इंटरनेट कोण सर्व्हिस देते आपल्याला, बीएसएनएल, त्यानंतर जिओ, एअरटेल, हे सगळे इंटरनेट आपल्याला ऍक्सेस देतात. यांची सगळ्यांची मदर कोण आहे, बीएसएनएल, विदेश संचार निगम लिमिटेड. आणि त्यांची सब मदर कोण आहे, बीएसएनएल, भारत संचार निगम लिमिटेड. म्हणजे इंटरनेट सर्व्हिस आपल्याला काय करत असतात, प्रोव्हाइड करत असतात. आणि त्यानंतर तुमच्या समोर असणारा हे सगळं पूर्ण लेवल ग्राफिक मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. अजून कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे आहे का, क्वेश्चन्स? ग्राफिक म्हणजे आता तुमच्या समोर जे दिसतंय हे जे ग्राफिक कार्ड, हे ग्राफिक कार्ड पण जे आता तुम्हाला स्लॉट दाखवले, जे व्हाईट स्लॉट दाखवले, त्याच वरती मदरबोर्ड वरती याचे स्लॉट असतात अनेक प्रकारचे. जे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा इथं चेक करा. हे पहा, हे सगळे स्लॉट दिसतात ना, हे सगळे कनेक्ट वगैरे त्याला त्या पद्धतीने केले जातात. ही सगळी कनेक्टिव्हिटी या पद्धतीने ग्राफिक्स वगैरे, ग्राफिक्सचा यूज तुम्हाला मी सांगितला. अनेक प्रकारचे एक्झाम्पल, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल किंवा ग्राफिक्स सर्व लेवलचे कामं करायचे असतील तर त्या लेवलला याचा काय केला जातो, योग्य रीतीने वापर केला जातो. किती जणांना आजचा झालेला टॉपिक सगळ्यांना समजलाय का? नक्की. थोडंसं असं वाटतं की तुमच्या एक वेगळं कम्प्युटरचं हार्डवेअरचं नॉलेज विथ तुम्हाला मोटिवेशन अशा अनेक स्टेप मी तुम्हाला सांगितल्या. तर मला वाटतं आजचा वेळ तुमच्यासाठी माइंडपास झाला की टाइमपास झाला? नक्की. असं वाटतं की युनिक काहीतरी आहे तुमच्यामध्ये किंवा सॉरी ग्रीप किंवा ग्रो मिळतोय असं वाटतंय का? डेफिनेटली. हा नाईस क्वेश्चन. ज्यावेळेस सीपीयू हीट जनरेट करतो बरोबर ना, तर त्यावेळेस त्याला कूलिंग करण्यासाठी सीपीयू वरती कूलिंग फॅन बसवतो. त्यानंतर तुम्ही चेक करा याच्यामध्ये पण फॅन दिलेला आहे, कारण याला आपण डायरेक्ट पॉवर देतोय ना, तर पॉवर देताना आपण याला पण काय म्हणतात, एसएमपीएस कूलिंग फॅन म्हणतात. हे कूलिंग फॅन देण्याचं कारण काय आहे बरोबर मला सांगा. आपण रोज आंघोळ करतो का नाही?
बरोबर. पाणी कुठं शरीरामध्ये जातं का खाली जातं? बरोबर ना, बाहेर जातं का नाही? पण जर तुम्ही कष्ट केले ना तर शरीरातलं पाणी बाहेर येतं. नाही केलं मस्त आहे. म्हणजे ऍक्च्युली शरीराला छद्र आहेत ते कधी समजतं? ज्यावेळेस कष्ट मेहनत करताना तर प्रामाणिकपणे समजतं येस काहीतरी आपण करत आहोत. पण तुम्ही एक हंडाभर पाणी घेता, पाणी जातच नाहीये, ते खाली जाते. त्यामुळे प्रामाणिकपणे कोणते कष्ट करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, प्रामाणिकपणे तुम्ही ऑब्झर्वेशन करा, कॉन्सन्ट्रेशन करा. लाईफ मध्ये कष्टाचंच चीज होतं बरं का, लक्षात ठेवा. बिगर कष्टांचं काहीच होत नाही. पण कष्ट म्हणजे काय? स्मार्ट वर्क, हार्ड वर्क नाही. तर स्मार्ट वर्क करायचं असेल तर आता सध्या एकच ऑप्शन आहे, फक्त कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटर एक कम्प्युटर आणि कम्प्युटर दोन्ही पण कम्प्युटरच. स्मार्ट कामसाठी दुसरं कोणते ऑप्शन नाही. ज्यांना वाटतं एसी मध्ये बसून काम करायचे, ऑफिसमध्ये बसून काम करायचे, आपल्याला मॅडम असं म्हणलं पाहिजे, आपल्याला सर असं म्हणलं पाहिजे, तर त्यांच्याकडे कम्प्युटर एक कम्प्युटर आणि कम्प्युटर दोन्ही कम्प्युटर. बस एवढं ऑप्शन्स आहे. आणि तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्शन्स दिलेले, त्या लेवलला तुम्ही काम करू शकता, अन्यथा दुसरं काहीच तात्पर्य नाही. तर अशा पद्धतीने एक हार्डवेअर टेक्निशियन इंजिनियर अशा पद्धतीने काम करतो. या अनेक सगळे प्रकारचे पार्ट मी तुम्हाला दाखवले. आता पार्ट म्हणून तुम्ही अशा पद्धतीने, आता तुमच्यासाठी पुढचा सॅटरडे असणार आहे का? सॉफ्टवेअर तर मधला असणार आहे, पण हार्डवेअर हा तुमच्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी असणार आहे. ही कनेक्टिव्हिटी असेल, डिस्कनेक्टिव्हिटी असेल आणि एक्झाम्पल. आणि त्यानंतर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर हा पूर्ण आठवडा असेल, सॅटरडे हा तुमचा आठवडा असेल. ओके, आपण त्याच्यावर बोलू. म्हणजे ही स्टेप लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला अवॉर्ड काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर 32 सीरीजचा पेनड्राईव्ह असेल. आणि त्यानंतर तुम्हाला एक मॅडमला मागच्या जसं सर्टिफिकेशन दिलं, तर हार्डवेअर इंजिनियर या नावाने तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि ती पण हार्ड कॉपी प्लस सॉफ्ट कॉपी. आणि प्लस तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये लावण्यासाठी फ्रेम पण असेल. ज्यावेळी तुम्ही केलेलं सगळं काम त्यात QR कोड जनरेट होणार आहे. तुमचं वेबसाईटला आपलं पेज तयार होईल, आपल्या YouTube चॅनलला तुमचं पेज तयार होईल. म्हणजे अशा अनेक लेवलची कनेक्टिव्हिटी आपण या पद्धतीने करू शकतो. तर अशा पद्धतीने असणारा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तर तो आपण इथं काय करतो थांबतो. कुणाला अजून क्वेश्चन असेल कोणत्या पॉईंटमध्ये तुमच्यामधून काही जज पण तयार केले जातील आणि ते तुम्हाला मार्क्स पण देणार. ज्याला 100 पैकी 100 मार्क असतील त्यालाच हा आपण अवॉर्ड करणार, फोकस करणार. म्हणजे कशाला असतील? तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचे एक्सप्लेन, आय कॉन्टॅक्ट, त्या पार्टला एक्सप्लेन करताना तुमच्या टॅगलाईन, एक्सप्लेन करण्याची पद्धत ती सगळ्यांना समजली का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला फोकस दिला जाईल. याचं बेनिफिट मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेलं आहे ग्रुपला. त्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटवरती पण ते मॅडम तुम्ही वाचलं असतं तुमच्या मागच्या सर्टिफिकेट. म्हणून हे जेवढं झालंय, तुम्ही जेवढं एक्सप्लेन करणार आहात ते सगळ्या स्टेप तुमच्या सर्टिफिकेटवरती मेन्शन असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्हाला याचा बेनिफिट बोनस पॉईंट म्हणून पकडला जाणार. तुम्हाला तिथं तुमचं इन्क्रीमेंट आणि तुमची पोझिशन चेंज होणार. जे अशा लेवलचा आणि स्किल तुम्हाला याच्यामधून वेगळं मिळून जाईल. हा ओव्हरऑल असणारा सगळ्यात महत्त्वाचं स्टेप. तर मला वाटतं मॅडम काही क्वेश्चन्स वगैरे आहेत का? स्टॉप करशील का? तर सो